नेवासा फाटा सावतानगरमध्ये चालू न्याय प्रक्रियेनंतरही घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न, पीडिताची तक्रार। नेवासा फाटा येथील सावतानगर परिसरात एका घराच्या मालकी हक्कासंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू असतानाही काही लोकांनी जबरदस्तीने घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। पीडित व्यक्तीने ही माहिती दिली असून त्यांनी याबाबत पीडितांनी सांगितले की सदर घराबाबत न्यायालयात केस सुरू असून अंतिम निर्णय आलेला नाही। अशा परिस्थितीत काही गैरकायद्याचे लोक जमून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। संबंधित घटनेचे व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींची मते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। न्यायालयात प्रकरण सुरू असताना अशा पद्धतीने दबाव टाकणे हे कायद्याविरुद्ध आहे, असे पीडिताने आपल्या मुलाखतीत सांगितले। त्यांनी प्रशासनाकडे योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे। तरी सदरील केसबाबत ॲडव्होकेट NS जोशी हे काम पाहत आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून शांती व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। घरी यायचे 9 वाजले नाही तरी घरात यायचे आणि आमच्या संग भावाचं नातं लावलं होतं ना, बहीण तुमच्या भावासाठी तिथं जागा द्या, आम्ही तुमच्या शेजारी येतो, आम्ही तुमच्या शेजारी येतो असं करून हे नाही म्हणायचं, तरी पण द्या एवढा वीस तुम्हाला कोणी नाही आमचं। आता काय प्रकार झाला नेमका? म्हणून मग आम्ही हे काय म्हणले, तिथून इकडे किती भरते ती बघूया म्हणून। नाही तुम्ही जागेचं अडचण आहे का? जागेचं जागा किती होत्या, जागा ही किती गट नंबर किती कोणत्या त्याच्यात 1504 काहीतरी गट नंबर आहे का? नेवासा फाटा नेवाशात येते। किती जागा आहे? ही 7 गुंठे जागा आहे। 7 गुंठे जागा आहे। आणि त्या बाबतीत काही वाद न्यायालयात चालू आहे का? कोर्टात केस चालू आहे ना। गेल्या वर्षी एप्रिल पासून कोर्टात केस चालू आहे। मग कोर्टाने काही यांना हुकूम दिला नाही की तुम्ही घरात घुसाने त्यांना मारहाण करून बाहेर त्यांचं सामान काढा। आता पण मारहाण करू राहिले तुम्हाला? ते आमच्या 20-25 बाया आले होते, 20-25 पुरुष आले होते मागच्या शनिवारी। आमच्या ती काय दरवाजा ती तोडलाय तिकडचं सगळा, आमच्या घरात घुसायचा प्रयत्न, बाहेर ओढ काढायचं चाललं होतं। मग तिथं वकील गेले ते घेऊन स्टे आणायसाठी, तर आता कोर्टाला सुट्ट्या आहेत ना, आणि तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट बी झाला मग रस्त्यातच, त्याच्यामुळे 2-3 दिवस लेट झाले। कोणते वकील काम पाहू राहिले? जोशी साहेब। आणि आता काय अडचण नेमकं? आता तुम्ही घरात कमून कोण बसले? मग हे परत आले ना आज पोरी, कोण आहे काय नाव? काय डावकर त्यांच्या पोरी कोण जावाय ते सगळे आलेत, परत लागले तर घरात घुसायचं मग घुसायला, त्याच्यामुळे मग आम्ही आज बसलो घर बंद। अजून कोणाची अडचण आहे का तुम्हाला काही? मग दुसरे कोणी नाही। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।